मागील 5 वर्षांमध्ये बेस्ट बसचे 834 अपघात झालेत। यात 88 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। या अपघातांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना आतापर्यंत 42.40 कोटींची भरपाई उपक्रमाकडून देण्यात आली आहे। तर 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय आणि 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय, अशी माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली आहे। मुंबईमध्ये बेस्टच्या बसेसच्या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। या बाबतीमध्ये आम्ही माहिती अधिकाराचा वापर केला असता आम्हाला ती माहिती धक्कादायक यासाठी आहे, कारण मागील 5 वर्षांमध्ये बेस्टच्या 834 दुर्घटनेमध्ये 88 नागरिकांचा बळी गेलेला आहे। तर 494 प्रकरणामध्ये बेस्टने 42.40 कोटी रुपये हे आर्थिक नुकसान भरपाई म्हणून दिलेली आहे। यामध्ये जीवित हानी झालेल्या कुटुंबांचा समावेश आहे आणि जे घायल झाले त्यांचा सुद्धा समावेश आहे। तर एकूण आतापर्यंत त्यांनी 14 लोकांना फक्त बडतर्फ केलेलं आहे आणि 24च्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। खरं पाहिलं तर ज्या प्रमाणामध्ये या दुर्घटना होत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि बेस्टची संपूर्ण सुरक्षितता याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।